जय महाराष्ट्र पब्लिक, कशा आहात तुम्ही सगळे? आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आणि आजची व्हिडिओ अशी आहे की खूप सारे गोष्टी मला तुमच्याशी बोलायचं आहे. काही माझ्याकडे मुद्दे आहेत त्याबद्दल, आणि खूप दिवस झाले की ब्लॉग न आलाय, आणि त्यामुळं आज व्हिडिओ बनवायची इच्छा होती. म्हटलं चला आज व्हिडिओ बनवू, तुमच्यासोबत दोन गोष्टी गप्पा मारू. आणि सगळ्यांना माहितीच आहे की महाराष्ट्रामध्ये आणि बाहेर काही गोष्टी वादविवाद होत आहे. काही ठिकाणी अनोळखी होत असतात काही गोष्टी, ते तुम्ही समजून घ्या. आणि तर मी काल एक व्हिडिओ पाहिली की सगळ्यांना माहिती असेल की पहिले जात विवादवर काही गोष्टी होत होत्या आणि आता होत आहे भाषेवरून. हे योग्य आहे की नाही आहे? काही गोष्टी होत आहेत, वादविवाद होत आहे की त्याबद्दल तुम्ही मला कमेंट करून सांगा की हे गोष्ट योग्य आहे की नाही. तर मी कालच एक बातमी पाहिली टीव्हीवर की पुण्यामध्ये IT पार्क जे आहे ते कर्नाटकला नेण्यात येत आहे. सँक्शन झालेलं आहे, ते पुण्यावरून कर्नाटकला जाणार आहे IT पार्क. आणि त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला काय वाटतं, की तुमचं मत काय, की महाराष्ट्रामधल्या ज्या काही गोष्टी आहे ते महाराष्ट्राच्या बाहेर नेण्यात येत आहेत. तर त्याबद्दल कमेंट करून सांगा मला की काय काय नाही. आणि तर आपला मुद्दा असा आहे की मराठी, हिंदी आणि इंग्रजी हे खूप तिघेही आपल्याला महत्वाचे. असे नाही की एकच विषय आपल्याला घेऊन जायचे. आपल्याला तिघही विषय, तिघही भाषा आपल्यासाठी खूप महत्वाच्या आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि आपल्याला शाळेमध्ये आपल्याला मराठी शिकवली जाते, मराठी विषय आहे, हिंदी पण हा विषय शाळेमध्ये आहे, इंग्रजी पण आहे. आणि एकदा तुम्ही बघा की एक असं आहे की एक एक्झाम्पल आहे की बघा, असा इंग्लिश शब्द आलाच एक्झाम्पल, तो येतोच. आपण जरी मराठी बोलतोय तरी आपण इंग्रजीचा थोडाफार वापर करतोच, आणि आपण मिक्स करतो, मराठी आणि इंग्रजी मिक्स करतोच आपण. ठीक आहे, ओके ओके. पण आपण आपण नेहमी बोलतो, ते कळलंच असेल तुम्हाला. पण किती महत्वाचे इंग्रजी आणि मराठी आणि हिंदी भाषा तुम्हाला माहित आहे, आणि सगळ्यांना पटवून द्यायचं की चला. आणि खूप सारे बरेच ठिकाणी मी पाहिले आणि बोललेले की एक हिंदी माणूस आणि एक मराठी माणूस जो समोर येतात, काही गोष्टी होतात, तर आपण काय विचार करतो की अरे याला हिंदी हिंदी समजते, हिंदी बोलतो, आणि याला मराठी नाही कळत. तर मग आपण काय करतो, आपण तर मराठीमध्ये नाही बोलत, आपण हिंदीमध्ये बोलतो का? आणि समोरच्याला ते कळत नाही, आणि समोरच्याला ती भाषा कळत नाही, म्हणून आपल्याला हिंदीमध्ये बोलावं लागतं. हे तुम्ही सुधारायचा प्रयत्न करा. तुम्ही मराठी आहे तर मराठीमध्येच बोला, जेणेकरून समोरच्या व्यक्तीला कळेल की मराठी शिकणं हे किती महत्वाचं आहे. आपण कधी कधी चूक करतो, ती चूक नका करू. आणि मराठी माध्यम शाळेमध्ये मराठी शिकवली जाते, शिक्षकही मराठीमध्ये बोलतात, मुख्याध्यापक जे असतात तेही मराठीमध्ये बोलतात, पर्यवेक्षक सर सगळे शिक्षक मराठीमध्ये बोलतात. पण इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये फक्त इंग्रजी आणि हिंदी या दोनच भाषेचा वापर होतो, मराठीचा वापर होत नाही. हे तुम्ही बघितलं असेल की इंग्लिश मीडियमच्या मुलांना किंवा बाकीच्या लोकांना मराठी येत नाही, कारण की त्या शाळेमध्ये मराठी शिकवली जात नाही, फक्त हिंदी शिकवली जाते. आणि बरेच सारे मुलं आहे की जे इंग्लिश मिडियमला आधीपासून, लहानपणापासून त्यांना इंग्लिश मिडियमला टाकलेलं असतं, तर त्यांना मराठीमध्ये अंक येत नाही. जर आपण 29, 79 हे जर आपण त्यांना इंग्रजी मराठीमध्ये त्यांना सांगितलं तर त्यांना ते लिहिता येत नाही. त्याला तरी ते विचारतात अरे इंग्लिशमध्ये सांग ना, असं ते म्हणतात. कारण की शाळेमध्ये पण मराठी शिकवली झाली पाहिजे, इंग्लिश मिडियमच्या स्कूलमध्ये पण मराठी शिकवली पाहिजे. तिघही भाषा शिकवा ना तुम्ही, मराठी आणि हिंदी आणि इंग्रजी, तिघही भाषा महत्वाच्या आपल्यासाठी. फक्त मराठीच नाही, पण मराठी बोलली पाहिजे. ते 10-10, 15-15 वर्ष राहतात, त्यांनी मराठी बोललीच पाहिजे, मराठी शिकलीच पाहिजे, आणि मराठी शिका. ओके.
आणि जर खूप सारे आहेत लोक की त्यांना मराठी येत नाही, पण प्लीज मराठी शिका, बोला. आणि अभिमानाने असं नाही की मराठी बोललीच पाहिजे, पण प्रयत्न करा शिकण्याचा, की त्याला काही लागत नाही. कारण फ्रेंच शिकायला पैसे लागतात. जे काही लोक आहेत ते फ्रेंच भाषा शिकायची असते तर ते पैसे देऊन शिकतात, अकॅडमी आहे. पण मराठी शिकण्यासाठी काही अकॅडमी नाहीये, फक्त शाळा आहेत, ते पहिल्यापासून असतं. पण तुम्ही मराठी माणसासोबत राहून शिकू शकतात, काही लोकांसोबत मराठी तुम्हाला जमेल. आणि शाळेमध्ये पण ती गोष्ट केली पाहिजे मराठीमध्ये. पण जे हिंदी बोलणारे आहेत, की माहिती आपल्याला की बाळाचा जन्म झाल्यानंतर जे शब्द कानावर पडतात तीच भाषा तो शिकतो. कारण की मराठी कुटुंब असेल तर लहानपणापासून मराठी भाषेचा शब्द पडतो म्हणून तो मराठीच बोलतो. त्याला हिंदी पण येत नाही, काय जाणार नाही, ते शिकत जातो. जसं हिंदी कुटुंब असेल, हिंदी बोलणारा असेल, सगळे आई वडील सगळे काही गोष्टी, पण तो व्यक्ती मराठी नाही शिकत. तर प्लीज काही कुटुंबामध्ये मराठी शिकवण्याचा प्रयत्न करा, शिकण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून लहानपणापासून तो मराठी पण शिकेल, हिंदी पण शिकेल आणि इंग्रजी पण शिकेल. ठीक आहे. तर मला हेच म्हणायचं आहे की तिघही भाषा खूप महत्वाच्या आहे. भेदभाव करू नका, वादविवाद करू नका. ठीक आहे. तर ही व्हिडिओ खूप जणांना शेअर करा, पुऱ्या महाराष्ट्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि जर व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा पाहत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि खूप खूप सारा असंच प्रेम देत आम्हाला आणि असं तुमचा सपोर्ट राहू दे तुमच्या पाठीशी मला. आणि थँक्यू सो मच सगळ्यांना. आणि चला आपण भेटूया आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये, नेक्स्ट व्हिडिओ मध्ये ना, असंच काहीतरी नवीन ब्लॉग घेऊन येतो तुमच्यासाठी. आणि खूप प्रयत्न करू की अजून काही नवीन घेऊन येण्यासाठी तुमच्यासाठी. की चला आता भेटूया आपण नंतर. बाय बाय.